160 यार कडक मारला आणि ते 600 रुपये रस प्यायलाय म्हणणं माय रस काय बोलतंय जिंकशील का? खूप सारी मेहनत वाघ आले वर पोहोचलेलो आहे आम्ही. सेकंड मॅच आमचे त्या धामणी वर्सेस वाशाळा मॅच चालू आहे. हरलात तर अगदी सामना सोडावा लागेल, जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये जाल. क्रॉस बॅटेडला याही वेळेस खूप चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. अच्छा काय बोलतंय जिंकशील का? खूप सारी मेहनत तर सगळं मॅचचा डिपेंड योगेश भोईर वरती आहे. बघूया आमची टीम हव्या. काय वाटतं आपल्याबद्दल आज टीम बद्दल? आज विकासच लागेल, काय करू जिंकायचं आहे आपल्याला. पाहायला भेटणार आहे, शंकाच नाही. खूपच महत्वपूर्ण स्पर्धा आणि सततच्या स्पर्धेची चर्चा तुम्ही आम्ही सगळेजण करता. जिंकून आमची बॅटिंग आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन धामणी सुपर 4 मध्ये गेल्याबद्दल. दिलेची खाडी साहेब आपणास की आपले शुभ असते. आपण सक्सेस झालं. काय बोलताय सुपर 4 मध्ये गेलं. मी सुपर 8 ला क्वालिफाय झालोय. आम्हाला प्राइज लागू झाला आहे. मस्त बॅटिंग केली. 2026 चालू झालाय. असं फायनली जिंकलेलं आहे आम्ही. आमची मॅच बघायला भाई ठाण्यावरून लोक आले. काय बोलशील प्रशांत? उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे सूरज पवारने आणि पंकज पवार. सूरज बॉलिंग कधीपासून करायला लागला? बिल्डर बघा बिल्डर. सचिन पवारने आमचा वाघ आला म्हणून आम्ही जिंकलं. काय वाघा काय बोलशील? किरण काय बोलशील? वन साइड धामणी वन साइड थांब रे. अरे थांब रे. हे बघ जंगलात चालले. जंगलात आमचे प्लेयर जंगलात. जंगल में मंगल. आमचा पुसक्याला छाटाचा काय फिल्डिंग नाही करत, काय नाही. टीम मध्ये फक्त सर्कल मध्येच फिल्डिंग करणार. हे जे विचारता फिल्डिंगला ये विचार ना. माझा विचार होता आमचा जो काय तो डान्सर कोण माधव ठाकरे पॅनल आहेत. त्याचे पंच आहेत मनोज ठाकरे सांग. माधव ठाकरेचे खास मित्र. यांची काल ऑर्डर होती वाड्याला. त्यांची दोघांची व्हिडिओ व्हायरल झाली. नक्की बघा युट्यूबला जाऊन. लिंक. आपल्या टीम मधली पोरं नाश्ता करतात त्याच्याबद्दल काय सांगशील तू? काय नाही बेकार खातात बाबा. यांना पुढे घेऊन पण नको जाऊ. असं वाटतं 10 दिवस उपाशी होते आणि खाल्ले. किती खाल्ल्यात ते पण सांग. 30 वडापाव झाले. 300 रुपये दिले. बिल कोणी भरलं? बिल मनोज भरसट बिल भरणारे होते, ज्यांनी काल ऑर्डर मारली वाड्याला जाऊन. त्याचे पैसे पण नाही दिले तरी अजून त्याला. उद्या परत सांगतो. त्या हरीश बद्दल काय बोलशील तू आपल्या टीम? बिस्किट पुडा काल त्यांच्या कंपनीची मॅच खेळायला गेला होता. पण फिल्डिंगला उभाच ठेवला. बिल्डिंगलाच उभा ठेवला. एक बॉल नाही पकडला. आमच्या टीम मध्ये तरी हरीश तुला पाणी बिणी द्यायला ठेवतो आम्ही. आमचा बॉल बॉय आहे तो. बॉल बॉय ठाण्यामध्ये बिस्किटचा पुडा घेऊन आला बघा. बिस्किटचा पॅकेट. ठाण्याचे 2 आयकॉन. ठाण्याचे 2 आयकॉन. काय बोलता? रात्रीचा प्रवास कसा झाला तुमचा? थंडी कशी होती? थंडी काहीच नव्हती. 2 पॅक थंडी काय. पार्लेजी बिस्किट कसा खातो बघा. काय बोलायचं? स्प्राईट मध्ये बुडून नरम लागतो. नरम असा खवखवतो ना. ह्याच्यामध्ये स्प्राईट आहे. आणि स्प्राईट मध्ये पार्लेजी बिस्किट बुडून. साल्टी गेली तरी चालतील पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. काय द्या टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे सांग. एकदा करून बघा तुम्ही. आणि जे वेगवेगळं काय असलं ते पहिलं माझ्याकडे या. 90 आहे मी. पाऊस झालाय. 65 झाल्यात. 107 थर्ड बॉल आलाय आणि सामना जिंकलाय. आई गावदेवी. टॉस जिंकून आमची आलेली आहे फिल्डिंग. फर्स्ट सेमीफायनलची फिल्डिंग आलेली आहे आमची पहिली. बघूया आता कसं काही खेळ होतो.
मॅचच्या अगोदरचे एनर्जी ड्रिंक. आजचे स्पॉन्सर आमचा विजयात आहे. मॅचच्या अगोदर एनर्जी ड्रिंक. सगळे बघा कसे हावरे सारखे आले तिकडे बघ. आमचे 2 आयकॉन काय कमी मान गेलं बघत नाही भाई. फुल सोय केलेली आहे आमची. ते बिस्किट आहे ना ते हरेश बोरसा यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. थँक्यू फॉर हरेश बोरसा यांना. पार्लेजी आणि गुड डे असे दोन्ही बिस्किट त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे. आता तसंही विजय दादा आम्हाला रस पाजत आहे. थँक्यू. केलंय आणि हे रस पिऊन आम्हाला एवढी एनर्जी आली की तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही. त्याच्यात का ग्लासात काय नाही पण ग्लासात काय नाही. आता रस पियालाय मी. पिल्लास का पिलोय. नाचायचो आम्ही एवढं तोडणार आहे की पहिले बॅटिंग का बॉलिंग आहे. बॉलिंग पहिले बॉलिंग आहे तर आम्ही एवढे विकेट घेणार की आम्हाला रन चेंज करायची गरज नाही लागणार आहे. आणि या रस आम्ही विजयाचं खूप रस आभारी. पाहिले ये मैले माय. रस प्यायलाय म्हणणं माय. रस प्यायला 11 खर्च केल्यात. दिशा दिली बॅटिंग अर्चल. टीम डोंगरी पाडाला टाकला. बॅटिंग रे. विजयासाठी डोंगरी पाडाला तर कसं वाटते पोरांनो फायनल मध्ये जाऊन. वाघ आल्या वाघ आमची. Man of the match, Sachin. आम्ही सेमीफायनल जिंकून आता फायनल मध्ये गेलेलो आहे. तर थोड्याच वेळात आमची फायनल लागेल. तर फायनल आमची धामणी वर्सेस डोंगरीपाडा अशी आमची फायनल आहे. आता बघू कसं काय होतं. 2026ची सुरुवात आमची चांगलीच झालेली आहे. पहिलं बक्षीस 2026चा. बघू कसं काय होतं. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आमचं वाघ आलं पण वाघाच्या हातात एक बॉल पण नाही दिलं. एक पण बॉल नाही आला. एक पण बॉल नाही आला. खेळण्यासाठी येतं तरी काय एक बॉल नाही आला. मला एवढं टी शर्ट पण लांडाच घेतला 40चा. तोकडा छोटे मोठे युद्ध समाप्त झालेत. महायुद्धाला सुरुवात केली जाईल आणि ते महायुद्ध आपल्याला पाहायला भेटेल. या 2 संघादरम्यानचा टॉस सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. शॉट यार. बढिया मेगा फिनाले ग्रँड फिनाले सुरू आहे. शॉट यार. शाबाश. बढिया यार. शॉट यार. कडक मारला. 600 रुपये. आपणासही की या स्पर्धेच्या माध्यमातून काय वाटतं तुला मॅच विनर. चेंडू मित्र जे घेतलाय शेवटचा तर तो चेंडू तुला अर्जित केला जाईल. धन्यवाद. काय फायनल जिंकले कसं वाटतंय सूरज. काय विनय काय बोलशील. आणि बेस्ट फिल्डर म्हणून हा तुला अवॉर्ड मिळालाय याबद्दल काय म्हणशील. पहिलं तर बिरोडलांचं नियोजन एक नंबर असतं. दरवर्षी बघतो. यावर्षी पण एक चांगलं नियोजन केलंय. त्याबद्दल आम्हाला चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या टीमने भरपूर चांगला परफॉर्मन्स केला. त्याबद्दल आम्ही आतापर्यंत फायनल जिंकलोय. त्यामुळे टीमचं पण थँक्यू. थँक्यू. तर हा होता या टुर्नामेंटचा बेस्ट. ज्याने कामगिरी खूप चांगली केली तो सचिन पवार ठरला आहे या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर. चला सचिन आपण यायचं आहे. खूप खूप अभिनंदन. उत्कृष्ट गोलंदाजी. खूप आकर्षक ट्रॉफी आम्हाला पाहायला भेटते आणि त्यानंतर जास्त चांगला बोलतोय. परंतु आता पाहूया थोडस फक्त सचिन काय वाटतंय ओव्हरऑल. आता थोडस बोलावं लागेल. शुभेच्छा तरी द्याव्या लागतील टुर्नामेंटला. चला कमी बोल. 3 रनांसाठी ही चुरस होती आणि 3 धावा जास्त जणांनी काढल्या. त्यामुळे तो ठरला या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन. चला एकदा जोरदार आवाज वाजवायचा. बिरवाडीचा आयकॉन आहे ओपन संघाचा आणि आताच कामगिरी चालू केलेली आहे. खुश आहेत आमचे बिरवाडीकर देखील आणि आता ते आपण वितरित करूयात.
तुषारजी बेरे साहेब यावेळेस उपस्थित आहेत आणि सगळेच पाहुणे उपस्थित आहेत. सगळ्याच पाहुणेवरांच्या शुभ हस्ते आपण फोटो सेशन करूयात. पुन्हा एकदा फ्रीज पुरस्कृत करते आमचे भारत सिरीज निलेश पागी. अभिनंदन निलेश. आता थोडंसं चर्चा होणंच गरजेचे आहे आणि ओव्हरऑल आपण पाहत आहोत कदाचित आयुष्यातली पहिला फ्रीज असेल मॅन ऑफ द सिरीजचं. काय म्हणशील ओव्हरऑल टुर्नामेंट बद्दल आणि खेळाबद्दल? चांगलं वाटते. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे. आता बाटली जास्त बोलतोय ते आता तो ओके. त्यांचा मी मनापासून यावेळेस आभार व्यक्त करतो. तर आम्ही आज फायनल जिंकल्याबद्दल सगळी लहान चिल्लर गँग जमा झालेली आहे. अरे इथे उभं राही का? आली दिवाळी. दे उभा राहा. हे लाव. घेतला ना. पण आज चांगलं काम केलं पण त्याची बायको बघा आज ओवलते. म्हणजे 2026 आता ओवलूनच काढणार. बापा फटाके